होळकरशाहीचे संस्थापक ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवला ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती। मल्हारराव होळकरांना विनम्र अभिवादन करतो। उपस्थित आपल्या सर्वांनाच मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आज म्हणजे मुंबईमध्ये मल्हारराव होळकरांची जयंती साजरी झाली असेल, परंतु आज ही पहिली जयंती या मुंबईमध्ये होते की जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलंच कोणी ना कोणी इथं उपस्थित आहे। म्हणून ही आपल्या सर्वांसाठी एक प्रचंड अभिमानाची गोष्ट आज किमान या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी झाली। आज मल्हारराव होळकरांची जयंती साजरी करत असताना धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जो आपण जालन्यातून सुरू केला होता, तो लढा आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलाय। आज या ठिकाणी आता मी माझं बोलणं झालं की अधिकृतरित्या आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहे। या जयंतीच्या निमित्तानं, आंदोलनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित ज्यांची नव्यानंच राज्यसभेचे खासदार म्हणून निवडणूक झाली, खऱ्या अर्थानं एक समाजाप्रती प्रामाणिक तळमळ असलेला माणूस, खरं म्हणजे हा त्यांचा तर वैयक्तिक सन्मान आहेच, परंतु तो समाजाचाही सन्मान आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू असे रामरावजी वडकुते साहेब। आणि आता भरपूर इथं मी जर सगळ्यांची माफी मागतो, सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत मार्गदर्शक ज्यांनी सामाजिक राजकीय जीवनामध्ये समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये आपलं प्रचंड योगदान दिलं, असे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्या अहिल्यामाईंच्या लेकी, सर्वांना जय मल्हार। मध्ये मध्ये खोकला येईल त्याच्यामुळे डिस्टर्ब होईल थोडस। सकाळी या ठिकाणी आल्यानंतर थोडा उत्साह आमच्या बांधवांमध्ये होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की माझ्याशी बोलावं, माझ्यासोबत फोटो काढावा। मी आपल्या सर्वांची माफी मागतो, कुणाला जर राग आला असेल माझा, की मी म्हणत होतो बाबा रे खाली बसा, पहिल्यांदा आपण इथं फोटो काढायला किंवा माझ्याशी बोलायला वैयक्तिक आलेले नाही। तर ज्या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा हा लढा गेल्या कित्येक दशकांपासून चाललाय, त्या लढ्याचा शेवट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि मग इथं आलो आपण, तो उद्देश राहिला बाजूला, आणि आपण जर फोटोच काढत बसलो तर तो उद्देश कोणाला कळणारही नाही आणि पुढे जाणारही नाही। म्हणून माझ्या बोलण्यामागची ती भूमिका होती। 17 सप्टेंबर 2025 ला जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीमध्ये आम्ही एका लढ्याची सुरुवात केली आणि मी त्यावेळेस म्हणालो होतो, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा, हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा असेल। पण कधी त्यांचे प्रत्येकानं ठरवलं तर मी म्हणल्यानं नाही। आणि खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मल्हार योद्ध्यानं, अहिल्यामाईंच्या लेकींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि एक ऐतिहासिक लढा जालन्याच्या भूमीत उभा राहिला। आता तिथं बऱ्याच गोष्टी झाल्या, ज्याला करायचं ना तो कुठेही पुढे असतो, पण ज्याला चांगलं करायचं नाही, चांगलं दिसत नाही, त्याच्या डोळ्यात काहीतरी त्याला मोतियाबिंदू झालेला असतो। रामचंद्र साहेब काही लोकांना तर थोडस तिरपतारप कमी जास्त दिसतं, आता सकाळीच्या डोळ्यात मोतियाबिंदू झालेला आहे, तरी इलाजच नाही। काय झाला फायदा उपोषण करून? 16 दिवस स्वतःचा जीव धोक्यात घातला। 24चा फार अतिभव्य असा विराट महामोर्चा, की ज्या मोर्चाची दखल संबंध देशाने घेतली। आमचे सुभाषभाई बाल उत्तर प्रदेशहून आले, रतनजी
धनगर साहेब आमचे उत्तर प्रदेशहून या ठिकाणी आता उपस्थित आहे. बरेच बांधव आमचे पाल भाऊ इथे उपस्थित आहेत. देशभर दखल केली, याचं आउटपुट काय निघलं? अरे मी मराला टेकलो तिथं खंडू तात्या, आणि 12 वर्षात फडणवीस साहेब घाबरले नाही तुम्हाला, कारण त्यांना माहिती आहे तुमचे नेते त्यांच्या सोबत आहे आणि सगळे धनगर 80-90% त्यांच्या खिशात ठेवल्यासारखे आहेत. दीपक बोराडे जगला काय मेला काय, ताई कशी भीती वाटल? आम्हालाच आमच्या जीवाची भीती वाटली. सगळ्यांनी ठरवलं की भाऊ आता तुम्हाला थांबावं लागल. मग उपोषणही सोडलं. अर्जुन दादा, पुजारी साहेब, भूमिका एकदा समजून घ्या. उपोषण सोडलं तर सरकारच्या वतीनं सोडलं नाही आपण, कारण सरकारच्या वतीनं काय घेणार आहे अर्जुन दादा? चॉकलेट. अरे ते चॉकलेट खाऊन खाऊन पोट खराब झालं ना, काय आश्वासन घेणार आहे तुम्ही? म्हणून मी सांगितलं तुम्ही एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात काय तुमची भूमिका आहे ती स्पष्ट करा, मग ठरवू. ती भूमिका स्पष्ट झाली नाही म्हणून आपण सरकारच्या हाताने त्यावेळेस सुद्धा मामा उपोषण सोडलं नाही. आपण 21 तारीखचा इथल्या आंदोलनाचा इशारा दिला, राज्यभर फिरलो. आज 6 महिने कंप्लीट झाले. टीबी कोकरे साहेब, मी घरी नाही. 21 जानेवारीच्या आंदोलनाची एवढी तयारी झाली की ती कल्पनेच्या पलीकडं. म्हणजे राज्यभर फिरून गावागावात तालुक्यात जाऊन तो एक मेसेज केला, धनगर आशे पेटले होते. पण सरकार आमच्यापेक्षा हुशार आहेच, शंकाच नाही. ते सरकार आहे, सरकार कोणतंही असो कोणाचंही असो, त्याला आंदोलन दडपण्याचा फार म्हणजे आवडता छंद आहे त्यांचा. आणि एवढं मोठं आंदोलन होणार दडपण्याचा प्रयत्न केला. बरं ते निगेटिव्ह बोलू नये म्हणतात. आता विजू भाऊ बोलले, पण पॉझिटिव्ह बोला ना बाबा. हो, खंडू तात्या 16 तारखेला कर्फ्यू लावला, 17 तारखेला अटक केली. 17 तारखेला जर संबंध महाराष्ट्रभरातून एक आवाज झाला असता तर काहीतरी इफेक्ट झाला असता. तिथं त्या अटकेचं समर्थन पुऱ्या महाराष्ट्रानं केलं बापूसाहेब शिंदे. हे तुमच्या आमच्यासारखे थोडेसे जर सोडले तर खरे जे धनगर आहेत सरकारच्या दृष्टीनं त्यांनी समर्थनच केलं नाही. एक प्रकारे विरोध केला का शासनाचा? पण तरी मल्हार मावळे या ठिकाणी आले आणि त्यांनी दाखवलं की आम्हाला वेळे म्हणतात. अभिमान हाके साहेब, आम्ही वेळे आहेत, आम्ही काहीही करू शकतो. आणि हे मैदान फुल भरले होते त्या दिवशी, फुल. मग आपण वापस गेलो, प्रचंड ट्रोल केलं मला त्यावेळेस. गेला वापस कशाला आला? अरे घरी बसून बोंबला जातं काय? मी आता सुद्धा सांगतो, अरे ठेकळं कळत नाही तुम्हाला घरी बसल्या बसल्या. ते आता ते पुन्हा येतं, पुन्हा ते याच्यावर की बोललं नाही पाहिजे. अरे 6 वाजता एक ग्राउंड सोडावं लागतं. तुमच्या बापाची जागा नाही. हे हायकोर्टाने निर्णय घालून दिलेले आहेत. आज सुद्धा 6 वाजता ही जागा सोडावी लागणार आहे. कोण शहाणा काय म्हणतो, कसा सोडत नाही ग्राउंड? होते त्या दिवशी सुद्धा लोक इतके अर्जुन साहेब होते का? आकलीचा भाग नाही अजिबात. जर त्या दिवशी संकेताताई काही आगाऊपणा आपण केला असता, आज रीतसर परवानगी कुठे? माझे कागद कोणाकडे? आणा इकडं. त्या दिवशी जर आगाऊपणा इथं केला असता तर हे रीतसर परवानगी भेटली असती का कुठं? हे आनंद भाऊ कागद द्या. रीतसर परवानगी मिळाली आज या आंदोलनाची. बरं, त्या दिवशी जर आगाऊपणा केला असता तर परवानगी मिळाली नसती. एक भाग बापूसाहेब, मी जर इथून उठायचं नाही म्हणलं असतं तर हे मल्हार मावळे पेटलेले होते. राहू द्या. अर्जुन दादा काय केलं असतं? यांनी कायदा हातात घेतला असता, तोडफोड झाली असती, जाळपोळ झाली असती, गंभीर गुन्हे दाखल झाले असते. सकाळी पोलिसांनी अटक केलं. मी इथं ग्राउंड मध्ये आलो नाही अरे का, पहिल्यांदा बोललो की आमच्या मल्हार मावळ्यांना आझाद मैदानात आणा आणि मग चर्चा करा. पहिले सोडलं त्यांना. जर इथं काही आगाऊपणा झाला असता सुटले असते का? अरे मारलं असतं तुम्ही लोकांनी. या लोकांनी मला घरी येऊन मारलं असतं. दीपक बोराडे, त्यामुळे आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले. दीपक बोराडे, त्यामुळे आमचे पोरं जेलमध्ये गेले. मारलं असतं की नाही?
अरे मी वापस गेलो, मल्हार मावळे सुरक्षित घेऊन गेलो, एक गुन्हा दाखल नाही, तरी माझ्या नावानं बोलले. संजय भाऊ हे समजून घेण्याची गरज आहे. फटाकडे साहेब, नाना तुम्ही साक्षीदार आहे. फटाकडे साहेब इथं काय त्रास झाला तुम्हाला, झाला त्रास तरी आले तुम्ही आज इथं, आणि काही घरी बसूनच आम्हाला खायला भेटलं नाही, झोपायला. अरे बाबा तू आंदोलन करायला जीव नको मग. मी आज कडक बोलणार आहे. विजय भाऊ तमदार कुठे आहे? विजय भाऊ मला प्रत्येक वेळेस दाबत असतात. ज्याला पटलं आता तो आपल्या सोबत येईल, नाही पटलं तर जा तिकडं. किती दिवस ऐकायचंय संतोष भाऊ? अरे साला केलं काय चुकीचं केलं दीपक बोलायला ते सांगा. इथं पैसा घेतला कोणाचा? कोणाचं काही ऐकलं का? काही ऍडजस्टमेंट तडतोड केली का? अरे मग कोणी फुरटा उठल अरे काही म्हणाल, तुम्ही लोक ऐकसाल. माझं नुकसान नाही होतो काही. मला आज मी कंटेनर भरून द्यायला तयार आहे. समाजाचं वाटोळं होईल ना. काय चुकलं होतं आमचं आझाद मैदानातून जाऊन? आम्ही निघालो, घरून निघालो आणि तुम्ही रात्र वापस आले. अरे आज दीपक बोराडे बसला इथं. मी सांगतो पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी ग्राउंड सोडणार नाही. तुमच्यात आहे का ताकद पोलिसांना अडवण्याची इथं? अरे एका एकाला उचलायला 10 पोलीस येतील आणि खाली मुंडका वर पाय करून घेऊन जातील. काय करता तुम्ही इथं? आता सांगा, आता उत्तर द्या. हे तुम्हाला नाही, तुम्ही वाईट नका वाटू देऊ. जे घरून शेंगा जोडून राहिले मोबाईल वरून, त्याला प्रश्न आहे माझा. विजय भाऊ बरोबर आहे का? मी आता एक ऑप्शन देतो पहिल्यांदा आता समाजाला. मी पोलीस प्रशासनाला सांगितलं, बापूसाहेब तुमचे सगळे नियम फॉलो करतो, हायकोर्टाचे सगळे ताई सगळे नियम पाळतो. 6 वाजता ह्याच्यावर हे जे घरी बसलेत ना सोशल मीडियावर, हे टाकतो. सोशल मीडियावर टाकलंय मी सकाळीच, वाचा. 6 वाजता ग्राउंड खाली करावं लागतं. 9 ते 6 परवानगी आहे. आणि मी पोलिसांना अगोदरच सांगितलंय मला खोटं बोलता येत नाही. मी पहिलेच सांगितलं होतं की मी 6 वाजता ग्राउंड सोडल नियमानुसार, मला परवानगी द्या. त्यांनी दिली, पण मी अर्जुन दादा त्यावेळेस एक गाठ घातली होती. मी पोलीस बिन हुशार बी आहेच ना, म्हणून तर मागच्या वेळेस 21 तारखेला आलो इथं एवढं आडवून बी. काय हाके साहेब, मग आपण बी आठ घातली की 5 वाजता 17 तारखेची परवानगी आणून द्या. मी 16 तारखेला 6 वाजता उठतो, आणि नाही तर मला उचलून द्या खाली मुंडकं वर पाय करून. आणि पहा महाराष्ट्रात काय होतं मग. काय दीपक दादा, होईल का काही महाराष्ट्रात? अरे दीपक बोराडेला पोलीस घाबरत नाही. कर्फ्यू लावला, भानगडी केल्या, मला घाबरून नाही. विजू भाऊ हे तुम्हाला घाबरले होते सगळे, म्हणून हे नाकाबंद्या भानगडी केल्या. दीपक बोराडेची एकट्याची भीती जर संतोष भाऊ तयार झाली तर ती दीपक बोराडेच्याच फायद्याची आहे. समाजाची भीती जर तयार झाली तर ती समाजाच्या फायद्याची आहे. आणि भीती तुमची तयार झाली पाहिजे, माझी नाही. म्हणून आज पातोड साहेब 6 वाजता आम्ही नियमाने इथून जाऊ. आझाद मैदानच्या बाहेर जायचं म्हणलंय, आम्ही परवानगी दिली. फटांगडे साहेब आम्ही रस्त्यावरती जाऊन झोपू एका कोपऱ्याला. जोपर्यंत समाज म्हणत नाही की दीपक बोराडे सरकारच्या वतीनं आपल्यासाठी चांगला प्रस्ताव आलेला आहे, आमच्या लेकरांचं कल्याण होण्याचा मार्ग मोकळा झालेला महादेव आपले जानकर साहेब काय म्हणतो मी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला खात्री पटणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण खाणार नाही आणि मुंबई सोडून जाणार नाही. परवा सीएम साहेबांनी म्हणजे सरकारनं बैठक लावली. वडकुते साहेब दीपक बोराडे इतका मोठा नाही,
की दीपक बोराडेला बैठकीला बोलवाल इथं मुख्यमंत्री. समाजाची दहशत निर्माण झाली, समाजाची भीती निर्माण झाली की समाज जर पेटला तर काही करू शकतो. नाकाबंदी केली, अटक केली तरी आझाद मैदान भरलं. ही ताकद मल्हार मावळ्यांची. त्या मल्हार मावळ्यात ताकदीत सरकार घाबरलं होतं. आपण साक्षीदार मोठे लोक इथं साक्षीदार आहेत मीटिंगचे. अरे त्या मीटिंग लागली तरी रबदडे मामा लोक मीटिंगला जायचं नाही. बर अरे इथं 15 दिवस जरी मरायला बसलो तरी मीटिंग नंतरच प्रश्न सुटणार आहे. बरं मीटिंगला गेले तर काय झालं? अरे मी बोललोच नाही ना. तुमची अक्कल नका पाजवलं, शिल्लकची हुशार नका होणं तुम्ही. मी काय भूमिका मांडली का माझी अधिकृत? यांची अक्कल शेर खायची, समाजाला गुमराह करायचे काम करतात. काय झालं मीटिंग मध्ये? 5-25 कोटी रुपये घेतले दीपक बोराडेनं. विधान परिषद घेतली, लोक राज्यसभा घेतली का महामंडळ घेतलं? अरे मग तुमच्या तोंडातून जर चांगलं निघत नाही या लढ्याला बळ देण्याचं, शेण खाण्याचं काम करून हा लढा मोडण्याचं पाप काऊन करता मग? हा आम्ही काय झालं मीटिंग मध्ये? आपण वडकुले साहेब स्वतः आहे तिथं, विजय तुम्ही स्वतः आहे, अरे अर्जुन साहेब तुम्ही स्वतः आहे. काय बोललो आपण? सरकारच्या वतीनं काय चर्चा झाली? चर्चा सांगतो. अरे बाबा, जी चर्चा वर्षानुवर्ष खंडूतात्या उरायली तीच चर्चा. फडणवीस साहेब काय म्हणाले? जे 12 वर्षापूर्वी फडणवीस साहेब म्हणत होते तेच काल म्हणाले. वेगळं काय म्हणाले? आम्ही आरक्षण द्यायला तयार आहे. मग आम्ही काय म्हणालो? तयार तुम्ही 12 वर्षापासून आहे साहेब, द्या तेव्हा मानतो. आम्ही म्हणलो द्या तेव्हा मानतो. आपण त्या दिवशी सुद्धा ठामपणे सांगितलं की जोपर्यंत तुम्ही शाश्वत निर्णय घेत नाही, तो निर्णय सुद्धा इथं मुख्यमंत्री साहेबाला आम्ही विनंती केली की साहेब, आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा संविधानिक अधिकार आहे. मुंबईचा आझाद मैदान आत्ताही पाहू शकता. 10-15 आंदोलन इथं सुरू आहेत. विधानमंडळाचं कामकाज चालू आहे आणि या टायमात आम्हाला इथं येण्याची परवानगी द्या. 16 तारखेला मल्हारराव होळकरांची ऐतिहासिक जयंती मुंबईत पहिल्यांदा साजरी होते. ही जयंती इथं साजरी करायची, त्याची परवानगी द्या. आणि मग ते याची सोबत बैठक, याच्या सोबत बैठक, त्याच्यासोबत लय झाल्यानं विजय आपण 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांनी तर लिहून दिलं 15 दिवसात GR काढतो. मामा काढला का? नाही काढला. बर 16 दिवस जालन्याला मी सप्टेंबर मध्ये उपोषणाला बसलो. त्यावेळेस मी विजय आपल्या शब्द दिला होता, याची सोबत बैठक लावतो, टीची सोबत लावतो, पीची सोबत लावतो. अरे चालू दे तुमचं PG टू PG ग्रॅज्युएशन, चालू दे तुमचा अभ्यास, आमचा करा वाटोळ. आतापर्यंत काय केलं? फडणवीस साहेबांना आम्ही तिथेही विचारलं, इथेही विचारतो. आम्ही काही कमी शब्द वापरले का विजू? आपण आपल्या भूमिकेवर ठाम होतो. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनाही सांगितलं की साहेब, आम्हाला रीतसर कायदेशीर परवानगी द्या. आम्ही कायदा हातात घेणार नाही, इथं काही गोंधळ करणार नाही. आमची भावना तुमच्यापर्यंत आहे. 10 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसू. तुम्ही 11 वाजता जर एक पत्र आणलं, सांगितलं की हे झाला तुमचा मार्ग मोकळा, आमच्या बाजूला जर पटलं, आम्ही 11 वाजता उठून जातो. आता सुद्धा 2 वाजले. 6 वाजेपर्यंत आपल्याला या ग्राउंड मध्ये बसता येतं पातोंड साहेब. अजून आपण त्यांना आता इथं आले होते, ते मला निवेदन मागायला. मी त्यांना म्हणलं तुम्हाला काय निवेदन देऊ बाबा, आता तुम्ही कोणाला देणार आहे? सीएम साहेब. अरे सीएम साहेबांसोबत आमची 2 तास चर्चा झाली, त्याच दिवशी निवेदन दिलं. परत निवेदन कशाला घेता? आता निर्णय करा, आम्हाला येऊन सांगा, आम्ही घरी जातो. निर्णय काय होईल मला माहित नाही. कदाचित निर्णय आला असता बापूसाहेब आतापर्यंत. मी त्याच दिवशी सांगितलं ताई, मी म्हणलं हा शेवटचा लढा आहे, पण याचा शेवट कधी करायचा हे समाजाच्या हातात आहे. 16 मार्चला करायचा, 16 मार्च 26 की 16 मार्च
29, तर 29 पर्यंत यांच्या बापाला तुमच्या बापाची भीती नाही, कारण यायच्या खासदारक्या सेफ आहे, यायच्या आमदारक्या सेफ आहे ताई, यायचं दिल्ली बी सेफ आहे आणि ही गल्ली बी सेफ आहे मुंबईवाली, त्यांना भीतीच नाहीये तुमची. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आज जर हे ग्राउंड भरून या ग्राउंडच्या 4 पट लोक जर बाहेर असते तर आतापर्यंत मला बोलायचं काम नसतं पडलं, सगळे पळत आले असते, म्हणले असते दीपक भाऊ हे पटकन काय आहे ते चर्चा करा आणि जा बरं मुंबईच्या बाहेर. पटतंय का? पण आज लोकांचा दोष नाही ताई, हे आम्हाला माहिती होतं आज लोक येणार नाही, कारण काल लग्न मोठ्या प्रमाणात होते, उद्या लग्न मोठ्या प्रमाणात होते आहेत, आजही लग्न मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून मी आता समाज बांधवांना या ठिकाणी महत्वाचा एक छोटा वेगळा व्हिडिओ तयार कर रे बाळा. आता आज 16 मार्च आहे, या आझाद मैदानाचे नियम आज परवानगी दिली ताई. 6 वाजेपर्यंत जर निर्णय नाही झाला इथं तर 6 वाजता ग्राउंड सोडावं लागेल, माझं उपोषण चालू राहील. मी शब्दाचा पक्का आहे, काय होईल ते पाहू. उपोषण म्हणजे उपोषण, त्यात नो डाऊट, नो कॉम्प्रोमाइज. उद्या परवानगी मिळाली तर 6 वाजता सोडू, आज परवानगी आणून देतील विजयभाऊ गॅरंटीनं. जर प्रश्न सुटला नाही तर उद्या पुन्हा आपण उपोषणाला बसलो, उद्या पुन्हा परवानगी आणून देतील ते मला परवाच्यासाठी 18 तारखेसाठी. पण 18 तारखेला जर मी उपोषणाला बसलो तर 19 तारखेची परवानगी मिळणार नाही, 20 तारखेची परवानगी मिळणार नाही, 21 तारखेची परवानगी मिळणार नाही. हायकोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेले तरी परवानगी मिळणार नाही. का? कारण सुट्टीच्या दिवशी इथं आंदोलनच करता येत नाही, नियम आहे. हे गल्लीत तिकडे माहित नाही, भुकणार राहिलं. मुंबईतलं काय नियम आहेत. मग आता आजचा दिवस आपला, उद्याचा दिवस आपला, 18 तारीख आपली, 19 तारखेपासून तुमचं इथलं चंबू कबाळ गुंडाळून जाणार आहे आणि बाहेर जाणार आहे. मग मी जर आज इथं बसलेलो आहे तर उद्या लोक येतील, उद्या बसलेलो आहे तर परवा येतील, आणि मी या आझाद मैदानाच्या आसपासच नाही 3 दिवस, लोक येतील का विजय भाऊ? आंदोलन तुमचं टिकेल का संपेल? नाना, म्हणून मी तुम्हाला 18 तारखेची डेडलाईन महाराष्ट्रातल्या धनगरांना देतो. भावांनो, तुम्ही घरी येत, तुम्ही काल आले नाही हरकत नाही, आज आले नाही हरकत नाही, अरे उद्या बी येऊ नका बाबा हो. पण जर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धनगरांच्या लेकरांच्या कल्याणाचा मार्ग जर मोकळा झाला नाही तर 18 तारखेला एकाही धनगराला घरी राहायचं नाही. कारण मी आजच सांगून देतो विजू भाऊ, पुन्हा काही भामटे म्हणतील उपोषण करून सोडलं. मी 18 तारखेला संध्याकाळी उपोषण सोडून देईल, जाहीर करून देतो आजच. सुट्टी 19-20ला सुट्टी नाही ना, मग परवानगी मिळत नाही इथं बसायची. मग काय करता? मग 18 तारखेला तुम्हाला तुमची ताकद दाखवा लागेल. तुम्ही जर 18 तारखेला ताकदीने आले तर मी मरेपर्यंत उपोषण करतो, इथं सोडणार नाही. अरे कुणाच्या भरोशावर मरायचं इथं आणि कशासाठी मरायचं? मोहन जानकर साहेब, पटतंय का तुम्हाला? तुम्ही 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जबाबदारी तुमची. तुम्ही जर म्हणलं उपोषण सोडायचं नाही, दीपक बोराडे मर इथं, दीपक बोराडे मरायला तयार आहे. म्हणजे तुमच्या हातात आहे. म्हणून करा प्लॅनिंग आता. आज फक्त इशारा दिला इथं येऊन सुरेश भाऊ. काल घरून निघताना औक्षण करणं सुरू होतं संगीताताई, आणि मग ते दिवावी जायला लागला तर आमच्या जरा तिच्याही नावात दीपकच आहे, तिचं नाव दीपा आहे, दीप तिच्या बी नावात आहे. तिला म्हणला अरे हा दिवा विजला तर काही हरकत नाही, हा दीपक लय पेटलेला आहे आणि याला धनगर इतके पेटवले की त्यांचा वनवा कधी भडकले सांगता येत नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारला माझी हात जोडून विनंती आहे,
तुमचं इंटेलिजन्स चारी बाजून आहे. इथं बसलेले तुम्ही 1500 धनगर आहेत. हा एक एक धनगर इथं अर्जुन दादा हजारोंचा लाखोंचा धनगर इथं बसलेला आहे. हे मावळे नाहीत, हे सरदार आहेत सगळे, हे सगळे सेनापती आहेत इथं बसलेले. रबकडे मामा बरोबर आहे का बापूसाहेब? आमचे खंडेराव पाटलासाठी एकदा टाळ्या वाजवत त्यांचं नाव घेतो की शिर्डीची ज्या दिवशी बैठक झाली त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं मुंबईच्या आंदोलनात जेवण माझ्याकडून. ते बिचारे 2 दिवस झाले तयारी करत होते, सकाळी जेवण घेऊन आले. बांधवांनो 18 तारखेपर्यंत टाइमलाईन आहे. आज संध्याकाळपर्यंत जर काही पॉझिटिव्ह आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आलं तर उद्या येईल, नाही आलं तर परवा येईल, पण ते तुम्हाला आणावं लागेल ताकदीनं. म्हणून परवाचं आहे तसं 24 सप्टेंबरला विजयभाऊ आपण इशारा मोर्चा दिला होता, तसा 18 मार्च रोजी आता कशाचा, आता निर्वाणीचा मोर्चा काढू आपण की निर्णायक मोर्चा इथं आला पाहिजे मुंबईमध्ये 18 तारखेला, तर काहीतरी होईल. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे. मी नेहमी सांगत असतो आपल्याकडे सुशिक्षिताची व्याख्या आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएट एमफिल डॉक्टर इंजिनियर वकील झाला म्हणजे शिकला. मी म्हणतो ते हुकला. बापूसाहेब ज्याला चांगलं वाईट कळत नाही, आपला परका कळत नाही, खरं खोटं कळत नाही, तात्या आपला मित्र कोण आपला शत्रू कोण हे कळत नाही, तो कसला शिकेल तो हुकेल आहे. म्हणून धनगर भावांनो हा प्रत्येकाला आता माझा प्रश्न आहे, सूचना आहे, काय समजायचं ते समजा. तुमचा कोण तुमचा विरोधक कोण ओळखा. तुम्ही आजपर्यंत तुमच्या गावामध्ये ज्या सरपंचाला मतं दिली असतील, ज्या पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्याला मतं दिली असतील, ज्या नगरसेवकाला आमदाराला खासदाराला मतं दिली असतील आणि येणाऱ्या काळात मतं देणार असाल, ते सगळे लोक तुमच्या या संघर्षाच्या कामात, तुमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाच्या कामात तुम्हाला काय सहकार्य करतात त्यांची परीक्षा घेण्याची ही वेळ आता. आणि संजय भाऊ मी जबाबदारीनं बोलतो, मी काल सुद्धा राग तेच बोललो होतो की जे लोक आमच्या सोबत असतील वडकुळे साहेब येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या सोबत असो, ते कोणीही असो, कोणत्या जाती धर्माचे कोणत्या पक्षाचे असो. बरोबर आहे का विजू भाऊ? जे आमच्या संघर्षाच्या काळात आमच्या लेकरा बाळांच्या जीवन मरणाचा हा संघर्ष, या संघर्षात आम्हाला साथ देतील ते कायम आमच्या स्मरणात राहतील. त्यांनी आमच्यासाठी केलेली ही मदत आम्ही लक्षात ठेवू. म्हणून तुमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत, आता इथं विधिमंडळाचं कामकाज चालू आहे, सगळेचे सगळे इथं आहेत. मी तुम्हाला सांगितलं 3 दिवस तर आता कंटिन्यू आपण इथं आहे, नंतर 19, 20, 21 सुट्या आहेत. अधिवेशनाचं काय होईल माहित नाही, पण 16, 17, 18 3 दिवस सगळेचे सगळे आमदार मुंबईत आहेत. रबदडे मामा आता कोणता आमदार तुम्हाला इथं येऊन पाठिंबा देतो, तो मीडियात बोलतो आणि हाऊस मध्ये बोलतो, ते पाहायची आता वेळ आलेली आहे. मी आजपर्यंत म्हणलं सुरेश भाऊ 1 रुपया कोणाची मदत घ्यायची नाही, आपण घेतली नाही, कालही नाही घेतली, आजपर्यंत नाही घेतली बरं का. धनगर सोडून 1 रुपया बापू साहेब माझ्या अकाउंटला आजपर्यंत कोणाला जायला असेल तर कोणा दाखवा. धनगर सोडून 1 रुपया नगदी आम्हाला जर कोणा दिला असेल आणि आम्ही कोणाचा घेतलेला असेल ते दाखवा. 100% समाजाच्या स्वाभिमानाची ही लढाई आम्ही स्वाभिमानानं लढतोय, इथून पुढे लढणार आहे. फक्त भावांनो विश्वास ठेवा, भूल थापांना बळी पडू नका. हे सरकारी नीती असते. मी 1 फेब्रुवारीलाच एक पोस्ट टाकली होती का त्याच्या अगोदर तात्या आता तारीख आठवत नाही मला, की सरकारनं सामदाम दंड वापरलाय, आता भेदाची नीती सुरू झाली. 1.5 महिन्यापूर्वी ताई मी बोललो होतो आणि ते सुरू आहे. ज्याला करायचं काहीच नाही बाबा, तू येऊ नको इथं आंदोलनात, नको येऊ, नको सपोर्ट करू, नको रुपया देऊ,
पण जे चाललंय म्हटले त्याला काढायचं नका करू ना. लढा लोक कन्फ्युज करण्याचं काम चाललं, लढा कमजोर करण्याचं काम चाललं, जीव त्यानं जळतो. मी पहिलेही सांगितलं, ते फोटो मी त्या सांगितलं होतं, हे जे लपवलं आपण पाहिलं नाही, या फोटोच्या मागे माझा फोटो आहे. विजयभाऊ या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणतं उपोषण बिना नावाचं आणि बिना फोटोचं झालं? इथं बसलेल्यापैकी सांगा कोणी? त्या फोटोची नावाची अडचण होती. मी रताडे मामा सांगितलं माझा फोटो टाकू नका. ते बॅनर आत्ता उघडत तिथं पाहिलं, त्याच्यावर माझा फोटो होता म्हणून म्हणलं लपो बाबा फोटो. ते फोटो पाहिलं की दीपक भाऊ काही लोकांच्या पोटात दुखतही ना करा. होते नाही भाऊ पंढरपूरला फोटो नव्हते. ते गणेश केसकर इथं बसलेला आहे. आम्ही आलो पंढरपूरहून, सगळेचे सगळे उपोषण करते. गणेश केसकर, योगेश धरमतोगायचं नाव होते, बॅनरवर फोटो होते. आपण तिथं काम नाही केलं, आपला जीव धोक्यात घालून नेहमी केलं. तब्येत ठीक नसताना रस्ता रोको केला नाही भर पावसात. आम्ही म्हणलं कधी आमचा फोटो पाहिजे, नाव पाहिजे? अरे फोटोसाठी नावासाठी काम करता कोण इथं? आम्ही नाही करत ना. आता मी नाव सांगत ते पुन्हा ते नाव पंचायत होईल. मी सांगितलं सांगणार बाबा हे बॅनर नको टाकू फोटो. ठरलं म्हणलं तर मी उद्या दिवशी मी अर्जुन साहेब म्हणलं ना की माझा फोटो नाव टाकू नका बाबा, जाऊ दे तिकडं. मी औरंगाबादमध्ये संजय भाऊ फटाकडे इथे, संतोष भाऊ कोल्हे, मी औरंगाबादला म्हणलं होतं ना की माझा फोटो बैठकीच्या टाकू नका. तुम्ही लोकांनी टाकला, हत्याला मी काय करू? बरं टाकला, त्यात चूक काय मला सांगा आता. सुरेश भाऊ, आतापर्यंत सगळे आंदोलन झाले की नाही झाले असे? या फोटोत या नावात काही अडचण असेल, काही फॉल्ट असेल तर सांगा. पातोड साहेब बरोबर आहे का? पण काय काहीतरी करायचं, कुरापतीन बोलायचं. माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला विनंती आहे, बाबांनो हा लढा अत्यंत प्रामाणिकपणे प्राणांतिकपणे आम्ही लढतोय. याचा शेवट कसा करायचा हे दीपक बोराडेच्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे. एक गोष्ट दीपक बोराडेच्या हातात आहे, ती म्हणजे समाजाचं भलं होत नसल तर कोणत्याच परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायची नाही, ते आपल्या हातात आहे. ते आपण गॅरंटीनं करू. आता बरेच लोक विचारतात आरक्षण कसं मिळेल, तुमच्याकडे काय अभ्यास आहे, तुमच्याकडे काय फॉर्म्युला आहे? बाबांनो, आपल्याकडे जितके फॉर्म्युले आहेत याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युले देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आहेत. मामा, आमचा जितका अभ्यास झालेला आहे याच्यापेक्षा काही पट अभ्यास त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. म्हणून त्या दिवशी बैठकीत सुद्धा जातो धनगर साहेब आम्ही बोललो की साहेब, ते म्हणले की तुमचे 5 हुशार जबाबदार लोक द्या. मला साहेब आमच्यापेक्षा हुशार लोक तुमच्याकडे आहेत. तुम्ही ठरवा, तुमची इच्छा आहे ना. तुम्ही पालकाच्या भूमिकेत आहे, माय बापाच्या भूमिकेत आहे, तुम्ही ठरवा. तुम्ही जर ठरवलं आरक्षण द्यायचं तर कसंही देऊ शकता, कोणता कायदा करायचा तुम्ही ठरवा. मग त्यांनी विषय काढला की आमच्या हातात नाही, केंद्राकडे. म्हणलं साहेब बरोबर आहे. मग नरेंद्र मोदी साहेबांनी 10% ईडब्ल्यूएस दिलं. कोण मागितलं होतं या राज्यात, या देशात? दिलं ना. का दिलं? आलं राजाचीचा मनात, तिथं कोणाचं काही चालं ना. राजानं ठरवलं 10% द्यायचं, देऊन टाकलं. मग त्याच राजानं बापूसाहेब आम्हाला पंढरपूरला, सोलापूरला शब्द दिला होता की नाही दिला होता? मग त्या राजानं ठरवा आता कसं द्यायचं, ते सत्ता तुमची. बोलता बोलता फडणवीस साहेब म्हणले स्पेशल ऑर्डिनन्सचा विषय निघला. मला साहेब आता तुम्ही म्हणले म्हणून सांगतो की आम्हाला मी थोडंफार कळतच त्यातलं, आम्ही हुशार नाहीये पण कळतं. मग तुम्ही आता एक शिफारस पाठवा राज्यपाल महोदयांच्या मार्फत, महामहिम राष्ट्रपतींनी स्पेशल ऑर्डिनन्स पास करायला लावा. आमची तयारी आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. त्यांनी कोर्टाचा विषय आणला. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, नम्रपणे सांगतो, तुम्ही कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, दुनियात जा. कोर्ट, आयोग, कमिटी तुमचा प्रश्न सोडवू शकत नाही जोपर्यंत राजाची इच्छा नाही. मग राजाची जर इच्छा असेल तर त्यांनी कोर्टातून बी काय ज्या भानगडी असतील गुंतले ते क्लिअर करावं. आमचा काही विरोध आहे त्याला? अर्जुन सर, आमचं काय, आमचे लोक कोर्टात गेलेले तिथं ऑलरेडी. मदत करा प्रामाणिकपणे त्या कोर्टात काय करायची तर. आता काही गोष्टी इथं बोलता येत नाही जाहीरपणे. ते म्हणले आम्ही मदत करतो, वकील देतो, हे करतो. त्याला बाबा विरोध कोण केला? स्वागत आहे तुमचं. कोणता वकील द्यायचा, कसा द्यायचा द्या, तुम्हीच प्रश्न. प्रश्न सोडवा.
वरकुते साहेब बरोबर आहे का? काय करायचं? कोर्टात वकील द्यायचा, GR काढायचा, केंद्राला शिफारस पाठवायची का स्पेशल ऑर्डिनन्स पास करून घ्यायचा राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींकडून? हे कोण ठरवायचं काम आहे? हे देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्द कोण दिलेला आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्द कोण दिलेला आहे? मोदी साहेबांना. ते आम्हाला इतकं कळतं की संविधानानुसार 36 नंबरला आम्ही आहोत. तुम्ही शब्द दिलाय तो शब्द पाळा, घटनादत्त अधिकार आम्हाला द्या. जोपर्यंत ते याच्यावर येत नाहीत पटांगडे साहेब, तोपर्यंत आम्ही इथून जात नाही. बाकी आता हे आंदोलन कसं पुढे न्यायचं, याचं काय करायचं हे तुमच्या हातात. इथं बसलेलं मी पहिले सांगितलं काही हजारोंचे आहेत, काही लाखोंचे आहेत. आता 6 वाजता ग्राउंड खाली करायचं म्हणलं, किती लोक इथून घरी जाणार? किती लोक घरी जाणार? कोणीच नाही. मग ओके लोक तुम्ही इथे तुम्ही घरून 50-100 बोलू शकता. टोके साहेब तुम्ही 1000 बोलू शकता चांगले. आपण काय करू, 6 वाजता इथून जा म्हणलं ना, विठू भाऊ जाऊ इथून, तिकडे पलीकडे बसू. उद्या सकाळी 5-25 हजार पुन्हा बोलून घेऊ. उद्या पुन्हा थांबायचं काम पडलं, पुन्हा काही इकडे थांबू, पुन्हा 2-4-5 लाख बोलून घेऊ. बरोबर आहे का? पटतंय का? जोपर्यंत आमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आझाद मैदान नियमानं सोडू. मी तुम्हाला एवढंच बोलतो बांधवांनो, 17 सप्टेंबरला मी बोललो होतो माझ्यावर विश्वास ठेवा. आता तेच बोलतो बांधवांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. ही लढाई माझी नाही, ही लढाई 2.5-3 कोटी धनगरांची, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची. ही लढाई माझ्या स्वार्थाची नाही, माझ्या फायद्याची नाही, ही आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची, समाजाच्या फायद्याची लढाई आहे. हे ध्यानात घ्या आणि ताकदीने या लढाईमध्ये सामील व्हा. मी आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ज्यांचं नाव घेतलं की उत्तर हिंदुस्थानातले ज्यांचं नाव घेतलं की उत्तर हिंदुस्थानातले गावचे गाव खाली व्हायचे, ज्या मोहम्मद शाह अब्दालीचं नाव घेतलं की चांगल्याला घाम फुटायचा, त्या मोहम्मद शाह अब्दालीच्या छाताडावर जाऊन मराठेशाहीचा झेंडा ज्यांनी फडकवला, त्या सुभेदार मल्हारराव होळकरांची आज जयंती आहे आणि त्यांच्या प्रतिमेला साक्षी मानून आज या ठिकाणी आमरण उपोषण बसतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या मल्हार नावाचा धसका संबंध देश घेत होता अब्दालीपर्यंत, त्या मल्हार नावाचा धाक या महाराष्ट्र सरकारला इतका पडला पाहिजे की त्यांनी तुमच्या घरी येऊन आता येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. आपण सर्व राज्यभरातून कानाकोपऱ्यातून फार मोठ्या ताकदीनं मोठ्या ताकदीचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार मानतो आणि थांबतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं मल्हारराव होळकरांच्या प्रतिमेच्या साक्षीनं या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करतो. करू का नको पहिले सांगा बाबा हो. तुम्हाला पटलं का सगळं? काही शंका आहे कोणाला? कोणाला वाटतं का मी काही चुकीचं करू आलो? कोणाला वाटतं का कुठं काही तडतोड उरायली? जे काय फैसला होईल तो याच स्टेजवर होईल, दुसरीकडे होणार नाही. पटांगडे साहेब, चर्चेचे दरवाजे आम्ही उघडे ठेवलेले आहेत. काल मी गेलो होतो. आता आपलं शिष्टमंडळ सुद्धा चर्चेला जाणार नाही का? जाऊ द्यायचं? चर्चा इथं झाली पाहिजे का तिथं? शेवट चर्चेचा सरकार सोबत जे काय शेवट व्हायचा हाके साहेब, तो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या स्टेजवर होईल. आता चर्चेचा माझा सरकारचा माझा काही संबंध नाही. तुम्ही आणि सरकार